नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. माधवी व पुरुषोत्तम यांच्या दोघांच्याही लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी सुरू असते. तेव्हा तिथे मुक्ता, छाया व सगळेच जमलेले असतात. तर छाया मुक्ताला वाटेल ते बोलते, म्हणजेच की छाया मुक्ताला म्हणते, हिच्यासारख्या मुली साधं घराण्याला वारस सुद्धा देऊ नाही शकत. काय उपयोगी या मुलींचा. छायाचं हे बोलणं ऐकल्यानंतर सागरला खूपच राग आलेला असतो आणि सागर लगेच ओरडत म्हणतो, बाद झालं आता. सागर छायाकडे येत तिला म्हणतो, बराच वेळ झाला तुमचं बोलणं ऐकून घेतोय. जेव्हा तुम्हाला पाहिलंय ना तेव्हा मुक्ता गोखलेंना वेडवाकडं बोलतानाच पाहिलंय. तुमचा जो काही भूतकाळ असेल तो असेल, पण तिच्या वर्तमानावरती चिखलफेक करण्याचा हक्क कोणी दिला तुम्हाला? या आधी जेव्हा तिला बोललात तेव्हा ती मुक्ता गोखले होती, पण आज ती मुक्ता कोळी आहे. म्हणजेच मुक्ता सागर कोळी. नाही म्हणजे तुम्ही लग्नाला नव्हता आलात त्यामुळे तुमच्या लक्षात नसेल. तर आठवण करून देतो, बायको आहे ती माझी. सागर छायाला सक्त ताकीद देत सांगतो आणि माझ्या बायकोचा अपमान मी सहन नाही करणार. सागरचे बोलणं ऐकल्यानंतर सगळेच सागरकडे आश्चर्याने पाहत असतात. मुक्ता देखील सागरकडे पाहत असते. छायाला बोललाय म्हणून सागर लगेच मयुरेशकडे येतो आणि त्याची माफी मागतो. सागर मयुरेशला म्हणतो, आय एम सो सॉरी, पण आज हद्द पार केली यांनी. दरवेळी चांगल्या कार्यक्रमात येऊन तमाशा करणं हे गरजेचं नसतं. पाहुणे आहात तर पाहुण्यांसारखंच राहा आणि ज्यांच्या घरी आलात त्यांचा जरा मान ठेवला तर पुढच्या वेळेस बोलवताना आनंद होईल त्यांना. सागर छायाकडे येत तिला सांगतो, परत एकदा सांगतोय, माझ्या बायकोशी बोलण्याआधी दोनदा विचार करा. तुमचं जर खाऊन झालं असेल तर जाऊ शकता. तर सागरचं हे बोलणे ऐकल्यानंतर छाया लगेच माधवीला म्हणते, माधवी ताई, आमचा असा अपमान करायचा होता तर आम्हाला बोलवलंच कशाला? आणि छाया रागारागातच तिकडनं निघून जाते. तर मयुरेश लगेच माधवीला म्हणतो, खरं तर मुलगा म्हणून जे मला बोलायचं होतं ते सागरराव बोललेत. त्यामुळे खरंच मला कोणाचाही राग नाही आलेला, त्यामुळे तुम्ही प्लीज अफवोर्ड नका होऊ. हे कार्यक्रम खूप छान झालंय. तर सगळे लगेच पुढच्या कार्यक्रमाला लागतात. तर सागर लगेच मुक्ताकडे पाहतो, तिला धीर देतो आणि तिकडनं निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रा किचनमध्ये असते. तर किचनमध्ये मुक्ता जाते आणि इंद्राला म्हणते, मम्मी द्या, मी तुम्हाला काहीतरी मदत करू लागते. तर इंद्रा मुक्ताकडे माशी देत म्हणते, हे करायचंय, तू करणार आहेस? तर मुक्ता लगेच नाकाला हात लावत मान हलवत नाही बोलते. इंद्रा मुक्ताला म्हणते, माझ्या कोमलला पण नाही जमत. एकदा बोलली की मला माशाचं कालवण शिकव. तसंच तुला शिकायचंय का? तर मुक्ता लगेच नाही बोलते. तर इंद्रा म्हणते, का विचारतीयस मग सारखी सारखी? तर बापू लगेच इंद्राला शांत करत म्हणतात, अगं फक्त ती विचारत होती की मम्मी तुम्हाला काही मदत करू का, पण एवढं काय झालं त्यात? तुला फक्त तिला बोलण्यासाठी चान्स हवा असतो. तर बापू मुक्ताला म्हणतात, सुनबाई तू हिचं बोलणं मनावरती नको घेऊ. तुला क्लिनिकला जायचंय ना, उशीर होत असेल, तू जा. तर बापूंच्या सांगण्याप्रमाणे मुक्ता लगेच तिकडनं निघून जाते. बापू लगेच इंद्राला म्हणतात, अगं काय इंद्रा, सुनबाई डॉक्टर आहे. एकतर तिने तुला विचारलं की काय मदत करू का, तुझं तर काही भलतच. तर इंद्रा लगेच बापूंकडे येत म्हणते, बोलले तरी मलाच वाटलं की सुनेची बाजू घेऊन अजून बोलले कशी नाही. तुम्ही सुनेला फक्त डोक्यावरती बसून घ्या. आधीची सून नटवी, गॅस समोर नाही जायचं कारण गरम व्हायचं ना तिला. आणि हिचं कारण तर काही वेगळंच आहे. माझ्या नशिबामध्ये सुनबाईच्या हातचा स्वयंपाकच नाही. तर बापू लगेच हसत इंद्राला म्हणतात, तू एक काम कर, तू ते करतेस ना, सॅलड, आळूचं फतफद आणि मसाले भात करतेस ना, ते बनव, इंद्राला खायचंय. इंद्रा म्हणते, असं जर खाल्लं तर मी डाएट वरती जाईल. त्यानंतर इकडे दुसरीकडे माधवी आणि मिहिका आलेले गिफ्ट्स उघडून बघत असतात. तर त्यात मयुरेशने त्यांच्या दोघांसाठी म्हणजेच माधवी आणि पुरुषोत्तमसाठी कपल्स वॉच दिलेले असतात. वॉच पाहिल्यानंतर माधवीला खूप आनंद होतो. तर माधवी सगळ्यांचीच गिफ्ट्स उघडून बघते. तेवढ्यात मिहिकाला फोन येतो. तर मिहिका लगेच तिकडनं फोनवरती बोलण्यासाठी निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर ऑफिससाठी रेडी होत असतो. तर तो मिहिरशी देखील बोलत असतो. सागर मिहिरला म्हणतो, मला ऑफिसला येण्यासाठी उशीर झालाय. तर मिहिर म्हणतो, काय यार सागर, पूर्ण संसारी माणूस झालाय तू, हे चांगलं नाहीये. तर सागर लगेच मिहिरला म्हणतो, तू शांत बस, ऑफिसला आल्यानंतर बघतो तुझ्याकडे, मग तुला सांगतो की नेमकं कोण झालंय संसारी माणूस. नेमकं माझीच रूम शेअरिंग झाली असं मला वाटायला लागलंय. तेवढ्यात तिथे मुक्ता येते. सागर मुक्ताला पाहतो आणि मिहिरला म्हणतो, कोणीतरी ना माझं आयुष्य असं रखरखत वाळवंट केलंय, म्हणून मला एसी फुल लावावा लागतो. एसी फुल लावला की झोप येते आणि त्यामुळे सकाळी लवकर उठता येत नाही. तर सागरचे बोलणे ऐकल्यानंतर मुक्ता म्हणते, आधी तलवारी आणि भाले होते, आता छोटीशी टाचणी जरी टोचली तरीही लागते. मुक्ताचा आवाज ऐकल्यानंतर लगेच मिहिर म्हणतो, वहिनी पण आहे वाटतं मागे. तर सागर म्हणतो, तू फालतू चौकशा नको करू, तुला सांगितलं ना मी पोहोचतोय तर येतोय. तेवढ्यात लगेच मुक्ताच्या मोबाईलवरती फोन येतो. तर मुक्ता फोनवरती बोलते की नाही नाही, मी वेळेत पोहोचतीये.
आणि मग त्याला क्लिनिकला जाण्यासाठी उशीर झालेला असतो, त्यामुळे ती रेडी होऊ लागते. तेवढ्यात तिथे सागरचीही घाई सुरू असते आणि मुक्ता व सागरची एकमेकांना धडक होता होता वाचते. त्यानंतर मुक्ता आरशासमोर येते आणि तिची केस विंचरायला लागते. तेवढ्यात लगेच आरशासमोर सागर येऊन उभी राहतो. मुक्ता त्याला म्हणत असते, तुम्ही बाजूला म्हणा, मला काही दिसत नाहीये. तर सागरही लगेच मुक्ताला म्हणतो, मला पण उशीर होतोय, कारण यावेळी मला ऑफिसच्या लॉबीमध्ये असायला हवं होतं. तर मुक्ता लगेच म्हणते, असा मग तिथे, कारण 2 मिनिटासाठी मला तरी आरसा मिळेल. तर सागर आणि मुक्ता दोघीही त्यांचे रेडी होऊ लागतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे सावनी एकटीच बसलेली असताना तिला इंद्राचं बोलणं आठवत असतं. म्हणजेच की जेव्हा सावनी सागरच्या घरी आली होती तेव्हा इंद्रा तिला बोलली होती की आई वडील म्हणून सईच्या शाळेमध्ये माझे सागर आणि मुक्ता गेले. या इंद्राच्या बोलण्याच्या विचारांमध्ये सावनी खूपच टेन्शनमध्ये असते. इकडे तेवढ्यात सावनीला एक आयडिया सुचते आणि सावनी सागरच्या फोनवरती फोन लावते. इकडे सागर सावनीचा फोन आला हे पाहता फोन लवकर उचलतच नाही. त्यानंतर सागर सावनीचा फोन उचलतो आणि सावनी फोनवरती नाटकं करत म्हणते. म्हणजेच की सावनी असं बोलत असते की समोर ती जसं आदित्यशीच बोलतीये. सावनी म्हणते, अरे आधी काय तुझे हे हट्ट, तुला कुठनं खायचंय आता चिंबोरीचं कालवण? तुझी ना ती इंद्रा आजी बनवायची, पण आता मला नाही जमत आधी, काय करायचं? त्यामुळे तू अशी हट्ट नको करू, मी हॉटेलमधून मागवते ना तुझ्यासाठी काहीतरी. आणि एवढं सगळं बोलून सावनी फोन कट करून टाकते. तर सागर लगेच इकडे स्वतःशी म्हणतो, म्हणजे माझ्या आधीला चिंबोरीचं कालवण खायचंय. इकडे सागरचं असं वागणं मुक्ताला देखील समजत नसतं. तर इकडे सागर लगेच इंद्राकडे येत म्हणतो, मार्केटमधून चिंबोऱ्या मागव आणि चिंबोरीचं कालवण कर, कारण मला आज चिंबोरीचं कालवण हवंय. तर इंद्रा म्हणते, चिंबोऱ्या कशाला मागवायच्या, आज आपल्याकडे त्याचंच कालवण आहे. तर सागर लगेच इंद्राला टिफिन भरवायला लावते. तर टिफिन भरत असताना इंद्रा बापूंना म्हणते, सागरचे पप्पा तुम्हाला माहिती आहे का, माझ्या आधीला सुद्धा माझ्या हातच्या चिंबोऱ्या लई आवडायच्या. मला म्हणायचा की आजी चिंबोऱ्या बनव म्हणून. तेवढ्यात तिथे मुक्ता येते आणि बापू मुक्ताला विचारतात की तुझी गाडी आली का? तर मुक्ता म्हणते, नाही बापू, सर्व्हिसिंगसाठी जरा वेळ आहे, त्यामुळे मी कॅब करून जाईल. पण बापू म्हणतात, सागर सोडेल आज तुला. तर सागर लगेच म्हणतो, मी कशाला? तेव्हा बापू लगेच म्हणतात, तुझं सागर आणि तिचं क्लिनिक एकाच साईडला आहे ना? मुक्ता नाही बोलत असते तर बापू म्हणतात, अगं सुनबाई, काय तुझं पण, नवरा क्लिनिकच्या दारापर्यंत सोडतोय तर काय हे? त्यानंतर सागर आणि मुक्ता दोघीही ऑफिससाठी निघून जातात. इकडे सावनी स्वतःशीच म्हणते, आता माझ्या एका कॉलवरती हा धावत पळत धडपडत इथे येईल. अजूनही सागर इथे माझ्या एका कॉलवरती येऊ शकतो, हे बघायला किती मजा येईल ना. मुक्ताला सुद्धा कळेल की तिचा नवरा माझ्यावरती किती प्रेम करतो ते, म्हणजे माझ्या एका शब्दाखातर तो काहीही करू शकतो. इकडे सागर सावनीच्या घरी येतो तर मुक्ताही गाडीत असते. मुक्ता सागरला म्हणते, आपण सावनीच्या घरी आलोय, मला उशीर होतोय. सागर म्हणतो, 2 मिनिटाचं काम आहे, आलोच. सागर गाडीतनं खाली उतरतो आणि इकडे हॉलमध्ये सावनीकडे येतो. सावनी मात्र सागरची वाटच पाहत असते. सागर सावनीकडे येतो आणि सावनीला म्हणतो, मला फक्त हे चिंबोरीचं कालवण द्यायचंय. सावनी म्हणते, का? तर सागर म्हणतो, फोनवरती ऐकलं, माझ्या फोनवरती तुझा फोन आला होता. मे बी मला तरी असंच वाटतंय की चुकून लागला असेल, म्हणून मी हे चिंबोरीचं कालवण द्यायला आलोय आधीला. सावनी म्हणते, पण सागर, मला नाही वाटत की आदित्य हे सगळं खाईल. सागर म्हणतो, खाईल, त्याच्या आजीने कळलं हे समजलं की खाईल तो. सागर सावनीला रिक्वेस्ट करत असतो, मला त्याला एकदा प्लीज भेटू दे, माझ्या हाताने देऊ दे, कारण या कालवणाच्या आणि माझ्या त्याच्या खूप आठवणी आहेत. तर सावनी लगेच म्हणते, ठीक आहे, पण जेव्हा मी सईला भेटायला येईन तेव्हा तू तुझ्या आईला सांगून ठेव की त्या मला अडवणार नाहीत, तरच मी भेटू देते. तर सागरही लगेच रेडी होतो आणि सावनीही सागरला आदित्यला भेटण्यासाठी हो बोलते. तर सागर लगेच आदित्यकडे निघून जातो. इकडे सावनी मुक्ताला पाहते आणि मुक्ताकडे येते. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सावनी मुक्ताला सागरबाबत वाटेल ते बोललेली असते. तर सावनी मुक्ताला म्हणत असते, सागरचं फक्त माझ्यावरतीच प्रेम आहे. तर मुक्ता म्हणते, सागरच्या संसारातनं निघून गेलात तुम्ही, पण जीव अजून सागरमध्येच अडकलाय. तेव्हा सावनी मुक्ताला म्हणते, सईने तुला आई मानलं असेल, पण सागर तुला बायको कधीच नाही मानणार. तर मुक्ता म्हणते, सईने मला आई मानलंय, पण सागरही माझेच आहे, ते माझ्याकडेच येईल. आणि लगेच मागणं सागर येतो. पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.